वाशिममधील शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय। यंदाच्या हंगामामध्ये जिल्ह्यातील तब्बल 8,000हून अधिक शेतकऱ्यांनी रासायनिक खतांना फाटा दिलेला आहे। तसंच शेणखत, कंपोस्ट आणि इतर सेंद्रिय निविष्ठांचा वापर सुरू केलेला आहे। पुण्याच्या रांजणगावमध्ये गेल्या 12 वर्षांपासून एका व्यक्तीने अनोखा वसा जपलेला आहे। उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना अन्नाची कमतरता भासू नये यासाठी ते आपल्या एक एकर शेतातली बाजरी काढत नाही तर ती पक्ष्यांसाठी खुली ठेवतात। या परिसराला त्यांनी सिंदूर टेकडी असं नाव दिलेलं आहे। वाशिममध्ये सोयाबीनच्या दरात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढ होते आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनने 6,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठत उच्चांक नोंदवलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। नाशिकच्या येवल्यातील नांदेसरमध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम पार पडला। यावेळेला रेशीम धाग्यातून पैठणीवर सिंधुताईंची आकर्षक प्रतिमा साकारण्यात आली। तसंच कन्या समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ यांना भेट देण्यात आली। ही कलाकृती पाहून त्या भावुक झाल्या। नाशिकच्या येवल्यामध्ये पारंपरिक डिझाईन्स, रंगसंगती आणि नाजूक विणकामासाठी ओळख असलेल्या या कलेमध्ये आता आधुनिक कल्पकतेची भर पडलेली आहे। एका कारागिरानं पैठणी साडीच्या पदरावर श्रीकृष्ण आणि स्वामी समर्थ यांच्या प्रतिमा विणून एक अनोखा प्रयोग साकारलाय। एका पदरावर 2 वेगवेगळ्या देवतांच्या प्रतिमा साकारण्यात आलेल्या आहेत। यवतमाळमध्ये उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे शेतकऱ्यांना शेतातील उपयोगी फळझाडं जगवणं कठीण झालेलं आहे। नवीन फळबागा देखील संकटात सापडलेल्या आहेत। या हंगामामध्ये लागवड झालेली रोपं जळाली असून काढणीला आलेला आंबा तसंच पिकांवर काळे डाग पडत आहेत। हिंगोलीच्या हत्ता ते तळणी महामार्गाचं काम कोट्यावधी रुपयांच्या निधीतून वेगाने सुरू आहे। त्यामुळे हिंगोलीकरांना गुळगुळीत आणि दर्जेदार रस्ता मिळण्याची अपेक्षा आहे। मात्र रस्त्याचं काम सुरू असताना त्यालगत MLGL गॅस कंपनीकडून पाईपलाईन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू करण्यात आलं। या खोदकामामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे। सोलापुरातील बार्शी तालुक्याचं ग्रामदैवत भगवंत आणि यांच्या प्रकट दिनानिमित्त गेल्या 8 दिवसांपासून बार्शीमध्ये भगवंत महोत्सवाची मेजबानी ठेवण्यात आली आहे। प्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि बेला सुलाखे यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला बार्शीकरांसोबतच राजेंद्र राऊत यांनी देखील गाण्याच्या तालावर ठेका धरला। जळगावच्या जामनेरमधील हिवरखेडा गावामध्ये वीटभट्टी मजुराच्या मुलीची पोलीस दलामध्ये शिपाई म्हणून निवड झाली आहे। शाइस्ता दादाराव तडवी असं पोलीस शिपाई म्हणून निवड झालेल्या तरुणीचं नाव आहे। या विद्यार्थिनीची गावातून गुलालाची उधळण करत गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत आनंद साजरा केला। साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील कुंभरोशी परिसरामध्ये दुर्मिळ मलेओ पक्षी जखमी अवस्थेमध्ये आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर आढळणारा हा पक्षी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिसला। यावेळेला वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पक्षाला ताब्यात घेत उपचार केले। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठक पार पडली। यावेळेला खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना सचिन कल्याण शेट्टी यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या। पुण्यातील शिरूरमध्ये मोर अन्नासाठी आणि पाण्यासाठी भटकंती करताना दिसून आला। जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्यामुळे हे पक्षी आता मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत। या कडक उन्हामुळे मोरांना उष्माघाताचा मोठा धोका निर्माण झालाय। लासलगावमधील नागरिक डम्पिंग ग्राउंड दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे त्रस्त आहेत। या दुर्गंधीमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये याची तीव्रता अधिक वाढते। त्यामुळे प्रशासन यापुढे या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून देऊ नयेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। भोर तालुक्यातील दरोडा प्रकरणामध्ये 6 वर्ष फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। गोगलवाडी फाट्यावर पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली आहे। वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीचा ताबा राजगड पोलिसांकडे देण्यात आलाय। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील रनेरा गावामध्ये घरफोडी झालेली आहे। अज्ञात चोरट्यांनी घरातील 8 लाखांचा ऐवज लांबवलाय।
चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत श्वान पथकाच्या मदतीने तपास केला. सध्या सिहोरा पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजीमध्ये अन्न औषध प्रशासन आणि पोलिसांनी अवैध दारू आणि गुटख्यावरती कारवाई केली आहे. मात्र कारवाईसाठी गेलेले पोलीस आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चहा पाणी थंड घेतल्याने या कारवाईवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. पुण्यातील धानिपमधल्या धनगर वस्तीमध्ये भीषण आगीमध्ये 4 भावांची घरं जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र वस्तू जळून लाखोंचं नुकसान झालंय. येवला शहरातील एका डीपीला आग लागल्याची घटना घडलेली होती. सध्या विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे डीपीवर विजेचा दाब वाढत असून डीपींना आग लागण्याची घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. मात्र यावेळेला पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी फायर फायटरच्या मदतीनं तातडीनं आग आटोक्यात आणली. कोल्हापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या करंजे परिसरातील वीज पुरवठा मागील 15 दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे या ग्रामस्थांनी करमाळा तालुक्यातील महावितरणच्या कार्यालयासमोर खरडा भाकरीचा नैवेद्य देऊन आंदोलन केलं. यावेळेला ग्रामस्थांनी तिथे खरडा भाकरी खाऊन हे आंदोलन केलं. नाशिकच्या येवला तहसील कार्यालयासमोर आंबेडकर समाजाच्या वतीनं आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली. अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळेला आंदोलकांनी घोषणाबाजी करत शासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध केलाय.